सिंदखेड राजा इथं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा हा पार पडणार आहे। त्यासोबत पवार धुळ्यातील काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत। दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी शरद पवार यांचं धुळ्यामध्ये स्वागत करण्यात आलं। धुळ्यातील सिंदखेड राजा इथे त्यांचं जेसीबी मधून फुलं उधळून स्वागत करण्यात आलेलं आहे। तर आज शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडतोय। या व्यतिरिक्त काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील शरद पवारांकडून घेतल्या जाणार आहेत। मात्र ही दृश्य ज्यावेळी शरद पवार हे धुळ्यातील सिंदखेड राजा इथे पोहोचले त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं। प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, खरं तर मोठं जंगी स्वागत हे पवारांचं करण्यात आलेलं आहे। काय त्यांच्या या दौऱ्याचं स्वरूप आहे? शेतकरी मेळावा, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी। विक्रांत, शरद पवार आता सभास्थळी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं मोठं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। हा सिंदखेडात शेतकरी मेळावा होत आहे। या ठिकाणी हजारो शेतकरी जे आहेत ते या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, तरी आपण या ठिकाणी बघू शकतो की अजूनही या ठिकाणी शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील, ते मोठ्या जल्लोषात सभास्थळी दाखल होत आहेत। वाजत गाजत हे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। सभा सुरू होऊन 10 मिनिटं झाले आहेत, मात्र अजूनही या ठिकाणी कार्यकर्त्यांचं जे आहे आपण या ठिकाणी बघू शकतो। ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते देखील मोठ्या जल्लोषात या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठा जल्लोष कार्यकर्त्यांचा सुरू आहे। अनेक खरं भूषण, खरं तर मोठ्या जल्लोषात कार्यकर्ते हे या मेळाव्यासाठी दाखल होत आहेत। शेतकऱ्यांचा मेळावा आज धुळ्यात पार पडतोय। शरद पवार हे सभास्थळी पोहोचलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।